अजित पवार आणि शिंदेंना केंद्रीय कॅबिनेटमध्ये मानाची खुर्ची मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। शिवसेनेच्या शिंदेला एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकचे अपडेट जाणून घ्यात वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद, तर शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। काय नेमक्या चर्चा आहेत, काय नेमकी शक्यता वर्तवली जाते? याशिवाय दीपक, ज्या पद्धतीने पाहिलं एकनाथ शिंदेंचा परफॉर्मन्स हा 15 पैकी 7 जागा जिंकून त्यांनी भाजपच्या तोड परफॉर्मन्स दिल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांची जी उंची आहे ती राज्यात अधिक वाढवलेली आहे। कारण का त्यांचा थेट सामना होता काही जागांवर, 7 ते 8 जागांवर हा थेट उद्धव ठाकरेंशी होता। उद्धव ठाकरेंची निशाणी यावेळेला मशाल होती आणि मशालीला देखील तितक्याच प्रमाणात यश मिळालेलं आहे। 21 जागा उद्धव ठाकरेंनी लढल्या होत्या आणि त्यापैकी 9 जागांवर उद्धव ठाकरेंना यश आलेलं आहे। आता सत्तेतला घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे हे 2 नंबरला आहेत राज्यामध्ये, म्हणजे भाजपाला 9, एकनाथ शिंदेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांना 1 जागा जिंकता आलेली आहे। त्यामुळे आता बार्गेनिंग पॉवर देखील एकनाथ शिंदेंची अधिक वाढू शकते आणि अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आता पक्षांतर्गत देखील सुरू झालेली आहे। काल जेव्हा एकनाथ शिंदे आले होते त्यांच्यासोबत त्यांचे पडद्यामागे काही काम करणारे महत्त्वाचे चेहरे देखील दिल्लीत दाखल झाले होते आणि त्याच अनुषंगाने जी माहिती मिळते ती एकनाथ शिंदेंना एक कॅबिनेट, ज्यामध्ये प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे किंवा श्रीकांत शिंदे या तिघांपैकी कोणाला तरी एकाच्या गळ्यात ही कॅबिनेट पदाची माळ पडू शकते। उरला प्रश्न 2 राज्यमंत्री दर्जाचा। आता धैर्यशील माने यांनी देखील यावेळेला परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे। दुसरी गोष्ट, नरेश मस्के जे एकनाथ शिंदेंच्या अतिशय जवळचे आहेत आणि ठाण्यातली इतर जबाबदारी देखील पडद्यामागून ते पार पाडत आलेले आहेत। त्यामुळे पहिल्या स्टंपमध्ये नरेश मस्केंना देखील राज्यमंत्री पदाची माळ आहे ती गळ्यात पडताना दिसू शकते। आता उरला प्रश्न आहे की वायकर, संदीपान बोंबरे आणि इतर जे कोण असतील त्यांचा। तर आता श्रीकांत शिंदे मुळात वडील मुख्यमंत्री असताना हे पद घेणार का हे देखील पाहावं लागेल। कारण का 2 स्वाभाविकच खरी चर्चा आहे ती शिवसेनेची। त्यामुळे आता शिवसेनेकडनं कुणाला कॅबिनेट असेल किंवा राज्यमंत्रीपद दिले जाते याची उत्सुकता राज्याच्या राजकारणात आहे। वैभव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। दरम्यान कुणाकुणाला मंत्रीपद मिळू शकतं, काय नेमकी चर्चा आहे कुणाकुणाच्या नावाची, तर शिवसेनेकडून कॅबिनेटसाठी कुणाचा नंबर लागू शकतो, तर श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव किंवा श्रीरंग बारणे या तिघांपैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ शकतं, तर राज्यमंत्रीपदासाठी नरेश मस्के आणि धैर्यशील बाने यांची नावं सध्या चर्चेत आहेत। तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाऊ शकतं। बघा नीट,